दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सागर आणि प्रणय ज्या दोघांना ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले. टीम RCC रायाकडनं पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता अप्पू आलाय. वेगवान गोलंदाजी करता अप्पूला ओळखलं जातं आणि त्या अप्पूच्या खांद्यावर इथे दारोमदार दिली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची, प्रमुख फलंदाजांना रोखण्याची. बघूया अप्पू तो कशा पद्धतीने गोलंदाजी करताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच लगेचच आपण सुरू करतोय. वेळ खूप गेलाय ऑलरेडी आणि त्यात आता हा जो टाइमपास सुरू आहे तो बंद करा. लवकरात लवकर मॅच सुरू करा हीच विनंती आहे. कारण घड्याळात जर आपण पाहिलं तर 2:45 झालेत. आणखी 2 मॅचेस यानंतर खेळवायच्या आहेत. अप्पू पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडकडे डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत प्रणय, ज्याला आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज सागर आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. फायनलमध्ये जाऊन पोहोचणारा कोणता संघ असेल ते आपल्याला या मॅचमध्ये कळणार आहे. मॅचला इथे सुरुवात झाली आहे. तिथे पंचांकडनं ऑफिशियल इशारा आलाय. शार्फी 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 बंद करा. हे ऑफ करा बटन. तिथं तिथं बटन आहे बस ऑफ कर. शार्फी वाला बंद कर. थांब आला ते रोशनला सांग तू दिसत नाही पहिलेच कालो बाय. मॅचला इथे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघाला लक्ष शुभेच्छा आहेत. पहिला बॉल घेऊन अप्पू सज्ज होतोय. वेगवान तेज तर्रार चांगला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावाच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपण पाहतोय अचूक टप्प्यावरची हाताळणी आणि त्यामुळे बॉल निर्धावाच्या स्वरूपाने आलाय. चांगली गोलंदाजी अप्पू जो नेहमीच करताना पाहायला मिळतो. प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला एक सिंगल. ती राफलकावर जोडली जाईल. आपलं वैयक्तिक खातं ते फलंदाज प्रणय इथे उघडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम 1 या आकड्यावर प्रणयचं वैयक्तिक खातं 1 नंबर उघडलंय. ऑफ द मार्क झालाय. स्ट्रायकर एंडकडे सागर आहे. बघूया सागर त्याचा खेळ तो इथे कशा पद्धतीने बहरतो, कशा पद्धतीने फलंदाजी तो मैदानाच्या आतनं करतो. एक चांगली टोटल ती तुमच्या विजयाचं प्रमुख कारण असते आणि ती उभी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. उंची जास्त, लांबी तेवढीशी नाहीये. चेंडूला जज करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यानं टिपला अचूकतेचा झेल. पहिला झटका, पहिला आदरा. टीम साईश स्पोर्ट्स खारबावला फलंदाज बाद. वेगाने टाकलेला हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या अंगाला लागला, उंच हवेत गेला आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीनं झेल तो परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन ते झालंय. 3 चेंडूचा खेळ तर नंतर 1 ही धावसंख्या राफलकावर आहे. पहिला झटका सागरच्या स्वरूपानं सागरला इथे परतीचा प्रवास तो करावा लागतोय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 1 ला 1 अशी स्थिती आहे सध्या. जर आपण पाहिलं तर
अपू अगदी चांगली गोलंदाजी ती मैदानाच्या आतमधनं करत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड वेगानं मारा तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, वेगानं चेंडू चाललाय तिथे लॉंग लेग च्या दरम्यान जोपर्यंत चेंडूला उचलला दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे. वाईट थ्रो आलाय, 2 रन त्या इथे कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र तो मोडीत काढलाय. 2 धावा सुरक्षिततेनं त्या पडून पूर्ण केल्या गेल्या. थोडासा जर योग्य त्याचा ॲक्युरेट थ्रो तो जर आला असता तर निश्चित इथे थोडासा क्लोज मॅटर तो असू शकला असता. मात्र यावेळेस वाईट थ्रो आला, त्याचा फायदा मिळाला. जिथे 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. ज्या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ झाली. या धावसंख्या 3 या आकड्यावर 1 विकेटच्या पतनानंतर 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. अपू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सूरज पाटील जो नुकताच वनडाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया सूरज त्याचा खेळ तो कशा पद्धतीने असेल, येणाऱ्या बॉलवर कशा पद्धतीने इथे फलंदाजी करेल. चांगला फटका आहे इथे, अगदी पॉवरफुल हिट पाहायला मिळालाय. बिटवीन द गॅप खेळला आणि वेगानं बॉल जमिनीशी खेळत बागडत निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय 4. अगदी स्ट्रॉंग बॉटम हँड ते आपल्याला पाहायला मिळाले. खूप अप्रतिम फटका तो तिथे खेळला गेला आणि चौकार आपल्या टीम करता एक महत्त्वाचा चौकार तो परावर्तित केला. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या ती 7 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाज अपू ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. चांगला बॉल आहे, गुडलेन स्पॉटवरनं उसळवला, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त अखेरीस. धावफलकावर धावसंख्या 7. चला पुढचा गोलंदाज लगेचच गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. पुढच्या ओव्हर करता लगेचच गोलंदाजाला प्राचारण करायचंय. कोण फायनलमध्ये जाऊन पोहोचेल ते आपल्याला या मॅचमध्ये बघायचंय. धावसंख्या 7 आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आलाय. ओव्हर नंबर 2 ते इथे गोलंदाजाची अरमान आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. चला गेम स्पीडअप करा, खूप जास्त वेळ जातोय. ऑलरेडी खूप जास्त वेळ आपण घेतला गेलाय, कारण सध्या जर आपण पाहिलं तर 2:45 वाजलेत. आणखी 2 मॅचेस त्या आपल्याला खेळवायच्या आहेत, त्यामुळे इथे थोडीशी घाई करा. अरमान ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येतोय. समोर स्ट्रायकर एंडकडे प्रणय आहे, साथीनं सूरज याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अरमान पहिला बॉल घेऊन पहिल्याच बॉलवर यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. माघारी परतवलंय बॅटरला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. अरमान चांगली गोलंदाजी ती त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहाटेच्या सुमारास जेव्हा थोडीशी पेंग येते, मात्र त्यावेळेस तो अगदी चार्ज होऊन आलाय. वेगानं, प्रचंड वेगानं गोलंदाजी करतोय. अगदी चॅनलमध्ये मारा करतोय आणि चॅनलमध्ये गोलंदाजी करत असताना तिथे यष्ट्या उद्ध्वस्त त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय करण पाटील, ज्याला फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. बघूया करण तो कशा पद्धतीने बॅटिंग करेल या मॅच मध्ये. अरमान सज्ज होतोय. अरमानचे अरमान खूप मोठे आहेत. एक विकेट त्याने इथे जरूर संपादित केली आहे. टीम RCC राया आणि साईश स्पोर्ट्स खारबाव मध्ये मॅच सुरू आहे. चांगला बॉल आहे. पुण्याच्या एकदा बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गेला. क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत उचलला 1 रन
ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचती. एकंदर 8 या आकड्यावर 8 लागलेत. वाट कोणाची कोण लावता येते आपल्याला बघायचंय. साई स्पोर्ट्स खारबाव आणि RCC राया मधली ही अगदी दर्जेदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंची दिली आहे, लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि कॅच कॅरी केला जाईल. सूरजकडनं टीमला खूप साऱ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षांची पूर्तता करताना माघारी परतावं लागतंय. झेलचीच्या स्वरूपानं एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळाला लागलाय सूरज पाटीलच्या पारिसांत. विकेटचं बदल, खेळाडू बाद. यानंतर लगेचच फायनल सामना आपण खेळणार आहोत. या संघातून विजयी संघ हा गावदेवी ठाकूरपाडा संघाशी खेळणार आहे अंतिम सामन्यासाठी. यानंतरचा लगेच होणारा सामना, या संघातून जो संघ जिंकेल त्याची भादवड बी धमाका फायनल आपण गावदेवी ठाकूरपाडा संघाशी होणार आहे. गावदेवी ठाकूरपाडा संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. त्यावेळेस मात्र आणखी एक गडी तो माघारी परततोय. सातत्यानं विकेट्स त्या मैदानात येत आहेत. रन पूर्णपणे लुप्त पावल्यात. RCC राया संघ तगड्या गोलंदाजी करता ओळखला जातो आणि का या संघाला तगडी गोलंदाजी करणारा संघ म्हणून ओळखतात ते आज मैदानाच्या आतनं एका मोठ्या स्पर्धेमध्ये करून दाखवताना पाहायला मिळत आहेत. अगदी लाजवाब गोलंदाजी ती सध्या सुरू आहे. या ओव्हरच्या आतापर्यंत चेंडू संपले 4, रन झालेत 8 आणि विकेट गेल्यात 4. यानंतर एक सत्कार आपण करणार आहोत सचिन भाऊ, त्यासाठी तयारीत राहायचं आहे. आपले स्कोरर अल्पेश गायकवाड यांचा सत्कार राहिलेला आहे, तो आपण आता पूर्ण करणार आहोत. या इनिंग नंतर अल्पेश गायकवाड यांचा आपण सत्कार करणार आहोत, ज्यांनी अतिशय सुंदर अशी स्कोरिंग गुणलेखकाची भूमिका या BTP स्पर्धेमध्ये निभावलेली आहे. सज्ज होईल गोलंदाजाच्या ट्रॅकवर. गोलंदाज चांगला बॉल, आणखी एक पेज जनरेट करणारा बॉल. अगदी चेंडूच्या रेषेतनं हटला गेला बॅटर, नजर पूर्णपणे हटली होती. आय साईड डळमळीत असलेली पाहायला मिळाली. हे बघा तिथे पूर्णपणे मान फिरली आहे. चेंडूवरची कुठलीच जी नजर आहे ती गडवून ठेवणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली आहे. काय गोलंदाजी केली आहे अरमाननं, अगदी टीमचे अरमान जागे केलेत असं म्हणावं लागेल त्यानं. यश ठेवत बसत, नोचा इशारा आलाय. क्लीन बोल्ड केलं होतं, मात्र तिथे ओव्हर स्टेपिंग ती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे हा नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण लगेचच अल्पेश गायकवाड या स्पर्धेसाठी गुणलेखकाची ज्यांनी सुंदर अशी भूमिका पार पाडली त्यांचा सत्कार समारंभ इथे आपण करणार आहोत. सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते अल्पेश गायकवाड यांचा सत्कार आपण करणार आहोत. फ्री हिट राहणार आहे, नो बॉल टाकला होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ, फ्री हिटचा बॉल तो आता प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरमान अरमानचा या ओव्हरचा शेवटचा बॉल, एखादा मोठा फटका आला तर लढण्याजोगं बळ ते नक्की मिळेल. एक चांगली टोटल
ती धावफलकावर उभी राहू शकते. करण पाटील स्ट्रायकर एनकडे या. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग झाली, तत्वर 1 रन ती कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यामध्ये मिळाली विकेट. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 11 विजयाकरता 2 षटकं आणि 12 धावसंख्येची गरज. चला आपण सत्कार करतोय एक गुणी कलाकाराचा. मॅन फ्रॉम पिंपलास अल्पेश गायकवाड यांचा आपण सत्कार करणार आहोत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये गुणलेखकाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आतापर्यंत व्यवस्थितरित्या पार पाडली. असे अल्पेश गायकवाड, पिंपलास गावातील सुपुत्र. चला अल्पेश यायचं आहे. आणि मी सचिन भाऊ उतरे आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अल्पेश गायकवाड यांचा स्वागत सत्कार या BTPL मंचावरती करून घ्यायचा आहे. या अल्पेश. आजच्या आपल्या स्पर्धेचे स्कोरर अल्पेश गायकवाड यांचा स्वागत सत्कार आपण या BTPL मंचावरती करून घेतोय. अल्पेशाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगल्या प्रकारची स्कोरिंगची भूमिका पार पाडलेली आहे. सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सत्कार आपण आज पार पाडतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मेगा फायनल आपण खेळणार आहोत भादवाड बी धमाकामध्ये. अंतिम संघात गावदेवी ठाकरपडा हा संघ अंतिम सामन्याला पोहोचलेला आहे आणि या संघातील विजयी संघ तो त्या संघाशी अंतिम लढतीमध्ये 2 हात करेल. हे बघा अल्पेश गायकवाड यांचा स्वागत सत्कार या BTPL मंचावरती केला जातो. त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. धन्यवाद अल्पेश. तर जाऊया आपण परत एकदा समालोचन कक्षामध्ये. अक्षय पांडव सर आहेत. विजयाकरता 12 बॉल 12 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. बघूया 12-12चं समीकरण इथे कशा पद्धतीनं जुळवलं जाईल. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं पहिलं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल. चला बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. वेळ घेऊ नका, कारण 2च ओव्हरची मॅच आहे. खूप जास्त थकवा किंवा मग दुपारचं ऊन असा काहीच भाग नाही. त्यामुळे लगेच मैदानाच्या आतमध्ये या. इथे जास्तीचा वेळ न घालवता. कामरान ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. साथीने जर आपण पाहिलं तर अप्पू, ज्याला सलामीची जोडी आली आहे. करण आणि अप्पू, ज्यांच्या खांद्यावर इथे विश्वास दर्शवलाय टीमनं. कामरान जो ओपन करण्याकरता आलाय. चला मॅच लगेचच सुरू करायचं आहे. इथनं 12 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. फायनलचं तिकीट कुणाला मिळेल, कोण फायनलमध्ये जाऊन पोहोचेल ते बघायचं. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. गोलंदाज नेहल पाटील जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया नेहल पाटील त्याचा मारा कसा असेल, त्याला कशा पद्धतीने इथे कामरान जो स्ट्रायकर एनकडे आहे तो सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल नेहलचा, पहिलाच बॉल अगदी योग्य टप्प्यावर, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर राहिला. त्यामुळे
रन जी मिळेल ती लाटण्याचा प्रयत्न असेल. इथे बॅटची कडा घेतली त्यामुळे पंचांवर प्रभाव पडला नाही. बॅटच्या मला वाटतं आतल्या साईडच्या कडेला लागला आणि त्यामुळे एक रन ती कामरांच्या खात्यामध्ये जाईल. टीमचं ही इथे खातं उघडत असताना आपल्याला पाहायला मिळते. अप्पू तो स्ट्रायकर एनकडे आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय बॉलला, फेकून दिलंय मिड विकेटच्या बाहेर. दमदार हिट, स्ट्रॉंग हिट, षटकार आलाय. या षटकारांना मॅच सुद्धा कवेत आली आहे कारण आता धावफलकावर धावसंख्या 7 आहे. विजया करता 5 धावसंख्याची गरज. ओव्हर पिच होता, अगदी योग्य पनिशमेंट तिथे रेडी होता फलंदाज अप्पू आणि बॉलला उडवून फेकून दिलंय. यावेळेस मात्र हा बॉल खेळ खलास, बॉल सीमा रेषा पार. षटकार फायनल मध्ये पोहोचतीये टीम RCC राया. RCC राया या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार होतं नो डाऊट.